का शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे, सगळे विषय आहेत. काय अगदी एकाच वस्तूची आवड असेल अशातला काही भाग सांगता येत नाही. कुणाला पैशाची असेल, कुणाला वस्तूची असेल, कुणाला लौकिकाची असेल, कशाची भिन्न भिन्न आवड असेल. पण लक्षात ठेवा, शेवटी आनंद कशात आहे? नित्यानंदा पुढे आनंद तो कोण. आणि इथे काय घडलं? गवळींना नेमकं कळलं की नित्य आनंद कशात आहे. नित्य आनंद कळला म्हणून घरदार प्रपंच मुलं बाळ सर्व सोडायला निघाले. अरे का एक सांगतो, काहीतरी सोडल्याशिवाय दुसरं मिळत नाही. बाप सोडल्याशिवाय नवरा मिळत नाही. काय मिळतो? हा, नवरा मिळण्याकरता बाप सोडावा लागतो, माहेरची वस्तू सोडाव्या लागतात, त्याशिवाय नवरा मिळत नाही. हे पक्क लक्षात ठेवा. काहीतरी मिळण्याकरता पहिलं काहीतरी सोडावं लागतं आणि पहिलं नको ते सोडल्याशिवाय पाहिजे ते मिळत नाही. हा सिद्धांत